दिवसभर शांततेत बंद पाडल्यानंतर आता सकल हिंदू समाजकडून जिल्हा कचेरीवरती विराट मोर्चा काढण्यात आलेला आहे। अत्यंत शांततापूर्वक पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। परभणीचे खासदार संजय जाधव या मोर्चामध्ये सामील झालेत। आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया। खासदार साहेब, भीषण हमला आहे, देशभरात रोष व्यक्त केला जातोय, काय पहिली प्रतिक्रिया? जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे। विशेषतः आतापर्यंत टेररिस्ट कडून जेवढे काही हल्ले झाले ते व्यक्ती म्हणून झाले, पण यावेळेस झालेला हल्ला हा जात म्हणून झाला। अगोदर त्याला विचारण्यात आलं की तू कोणत्या धर्माचा आहे, तर ही धर्माच्या नावावर जो झाला हल्ला तो त्याची निंदा करावी तेवढी कमी आहे। आणि म्हणून सगळा हिंदू समाज हा आज रस्त्यावर उतरलेला आहे परभणी जिल्ह्यामध्ये। तर ही संवेदना असलेली माणसं पाहिजेत। आता ज्या पद्धतीने त्यांनी अतिरेकी टार्गेट केलं काही हिंदू लोकांना, तसा आता देशाच्या पंतप्रधानांनी त्या लोकांना टार्गेट करून त्यांच्यावर तसा प्रतिहल्ला केला पाहिजे आणि त्याला तसं प्रत्युत्तर दिलं पाहिजे। केंद्र सरकारकडून काही उपाययोजना अंमलात आणले गेले। खरं तर पाकिस्तानचे जे राजनयिक आहेत त्यांना सांगितण्यात आलंय देश सोडण्यासाठी। 48 तासाच्या आत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडा असं पंतप्रधानांनी सांगितलंय। समाधानी आहात का तुम्ही, का आठवण काय अजून कठोर कारवाई करण्याची गरज असं तुम्हाला वाटतं? ऐसा कुछ नहीं है, ये तो रूटीन प्रोसेस है। ईंट का जवाब पत्थर से देना है, तो जिस तरीके से उन्होंने अपने लोगों को मारा है उस तरीके से उनको मारना, यही इसका सॉल्यूशन है। ये लवाद लगा है, इसको रुका है, उसको रुका है, ये कोई मायने नहीं रखता। अजून कठोर कारवाई व्हावी असं तुम्हाला वाटतंय? कठोर कारवाई म्हणजे जसं त्यांनी आपले मारले तसे त्यांचे अतिरेकी खोडू मारले पाहिजे, हे महत्वाचा विषय। मग दुसरा एक विषय असा आहे की मोठ्या प्रमाणावर रोष आहे जनतेमध्ये। आता यावेळी कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी सामान्यातून होत आहे। तुम्हाला काय वाटतं, केंद्र सरकारने ठळक कारवाई केली पाहिजे पाकिस्तान विरोधात? आता पहिले अतिरेकी कुठले होते, काय होते, तर त्या पद्धतीने त्याला हुडकिलं पाहिजे आणि प्रतिकार हा खूप महत्वाचा आहे। अशा प्रतिकार व्हायला हवा की पुन्हा त्या अतिरेक्याची हिंमत नाही झाली पाहिजे की असं कुठलाही कृत्य करायला। तसं बघितलं तर काश्मीर वासियांचा हा खूप मोठा पराभव आहे म्हणायचं का, नुकसान आहे। कारण शेवटी काश्मीर हा पर्यटनावर चालणारा राज्य आहे। पर्यटन जर तिथं थांबलं तर उपासमारीची वेळ त्या राज्यामध्ये येऊ शकते, अशी परिस्थिती त्या काश्मीरमध्ये आहे। म्हणून या ठिकाणी अतिरेक्यांनी जे केले त्याला तसंच उत्तर देणं ही या देशाची प्राथमिकता आहे असं वाटतं। संजय राऊतांनी असं विधान केलंय की पंतप्रधान किंवा सरकारनं पाहिजे तसा निर्णय घ्यावा, शिवसेना त्यांच्या पाठीमागे पूर्ण आहे। कसं पाहतं त्यांच्या विधानाकडे? बरोबर आहे ना, गलत क्या है? बघा, ज्या पद्धतीनं अतिरेक्यांनी धर्माचं विचार न करून मारहाण केली, त्या धर्तीवर तसंच अतिरेक्याला उत्तर देणं आता ही काळाची गरज आहे। आणि देशाचे पंतप्रधान ज्या पद्धतीने देशामध्ये गेल्या 11 वर्षापासून आपण हिंदुत्वाचा अजेंडा राबवतोय आणि हिंदू जर तुमच्या राज्यात जर टार्गेट होत असेल तर ही आपल्यासाठी शर्मेची गोष्ट आहे। त्याला तसं उत्तर देणं आता ही काळाची गरज आहे असं मला वाटतंय। आता जिल्हा कचेरीवरती जाते हा मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना भेटून एकूणच निषेध व्यक्त करणार आहेत का? आता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन फक्त 2 लोक देणार आहेत, जे संत आहेत। त्या संतांच्या हाताने निवेदन दिलं जाणार आहे, आम्ही कोणी जाणार नाहीत। त्यामुळे आमच्या भावना लोकांपर्यंत, शासनापर्यंत पोहोचल्या पाहिजे, हा मुख्य हेतू होता। आणि त्या उद्देशानं सगळे लोक या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी होऊन एकवटले। संजय जाधव होते, यांनी स्पष्ट केलंय की केंद्र सरकारनं खरं तर आता ठळक कारवाई करण्याची गरज आहे आणि शिवसेना पूर्णपणे सरकारसोबत आहे। सरकारनं ठळक कारवाई पाकिस्तान विरोधात करावं अशी थेट मागणी या ठिकाणी खासदार संजय जाधव यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी।